एक second. आवाज येतोय ते टेलिग्राम. ओके, तर जॉईंट व्हा मुलांनो. आवाज येतोय? ओके, तर येतोय. तर बघा, आपण आत्ताच कंप्लीट केलं होतं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आज आपण एका नवीन चॅप्टरवरती वर्क करू आणि पुढचं चॅप्टर आपण पेपर सेकंडचंच घेऊ. न्यू चॅप्टर, दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. आता या करंट इलेक्ट्रिसिटीला डिस्कस करत असताना बघा, सुरुवात करतोय आपण फिजिक्स पेपर सेकंडच्या पुढच्या चॅप्टर पासून, दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. बघा, या करंट इलेक्ट्रिसिटीची सुरुवात मग आपण चार्जेस पासूनच करू. दोन प्रकारचे चार्ज आहेत, एक आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज. तर चार्ज पार्टिकल मात्र तीन प्रकारचे आहेत. एक आहे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आणि तिसरा आहे चार्जलेस पार्टिकल. तर आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी शिकायचं आहे. तर यातले पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि चार्जलेस पार्टिकल हे न्यूक्लियस मध्ये असतात. तर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल मात्र त्याच्या सभोवताली कंटिन्युअसली फिरत असतील. मग ज्यावेळेस आपण दोन साईडला दोन टर्मिनल कनेक्ट करू, एका साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह टर्मिनल, तर हेच निगेटिव्ह चार्ज म्हणजे बाय डिफॉल्ट इलेक्ट्रॉन्स तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करून जातात आणि त्याच्या या मोशनमुळेच इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. मग डिफाईन कसं करू आपण इलेक्ट्रिक करंट? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड, काय म्हणता येईल, इलेक्ट्रिक करंट म्हणू. इलेक्ट्रिक करंट आय न डिनोट केला जातो आणि आय इज इक्वल टू फॉर्म्युला असेल मग क्यू डिवायडेड बाय टी घेऊ आपण. आता या इलेक्ट्रिक करंटचा जो फिनॉमिना आहे, तर या इलेक्ट्रिक करंटच्या फिनॉमिनालाच म्हणता येईल इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक करंटचा जो फिनॉमिना आहे, या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण, इलेक्ट्रिसिटी. पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटीचे दोन टाइप्स आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरा आहे दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. बघा, तर इलेक्ट्रिसिटीचे दोन टाइप्स आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरा आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशाला म्हणू आपण? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस इज ॲट रेस्ट, त्याला म्हणू आपण एक मिनिट थांबा सर, सांगा परत एकदा. आवाज येतोय मुलांनो? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? कमेंट करा. अरे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? ओके, तर बघा आपण सुरुवात करतोय दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी पासून. करंट इलेक्ट्रिसिटीची सुरुवात आपण इलेक्ट्रिक करंट पासून केली. इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणू आपण? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड, काय म्हणता येईल, इलेक्ट्रिक करंट म्हणून. इलेक्ट्रिक करंट आय ने डिनोट करतात. आय इज इक्वल टू राहील मग फॉर्म्युला क्यू डिवायडेड बाय टी. या इलेक्ट्रिक करंटचा जो फिनॉमिना आहे, या फिनॉमिनाला म्हणता येईल इलेक्ट्रिसिटी.
पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटीचे आपण दोन टाइप्स घेतले, एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरा आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशाला म्हणाल? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस इज ॲट रेस्ट इज कॉल्ड काय म्हणू आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणता येईल. तर करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणू आपण? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस आर इन मोशन इज कॉल्ड काय म्हणू आपण? करंट इलेक्ट्रिसिटी म्हणता येईल. मग इथं जे आपल्याला शिकायचं आहे तर ते फक्त करंट इलेक्ट्रिसिटी आहे. मग करंट इलेक्ट्रिसिटीला बघा पुढे कंटिन्यू करत असताना मग या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये एकूण दोन लॉज आहेत. एक आहे फॅराडेज फर्स्ट लॉ आणि दुसरा आहे किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा आहे दॅट इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणू आपण. तर करंट इलेक्ट्रिसिटीचे आपल्याला दोन लॉज डिस्कस करायचे, एक आहे किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ याला जंक्शन लॉ पण म्हणतात. आता जंक्शन लॉ नेमका आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी कोणतंही एखादं जंक्शन जरी घेतलं, या जंक्शन वरती बघा काही करंट येत आहे, आपण मानून घेऊ की एक I1 येतोय, I2 येतोय आणि काही करंट इथून जात आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज किर्चॉफ्स करंट लॉ नेमका आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी कोणतंही एखादं जंक्शन जरी घेतलं, या जंक्शन वरती काही करंट येत आहे आणि इथून काही करंट जात जरी असेल तर किर्चॉफ्स करंट लॉ काय म्हणताय? द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू झिरो. म्हणजे कोणतंही एखादं जंक्शन जरी घेतलं तर या जंक्शन वरती असणारा जो अल्जेब्रिक सम म्हणजे समेशन ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू काय लिहिता येईल? झिरो म्हणू आपण. मग अल्जेब्रिक सम ऑफ करंट दॅट इज समेशन ऑफ आय इज इक्वल टू झिरो. मग याच्यातलं साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्या. साइन कन्व्हेन्शन याचं असं आहे की येणारा करंट द इनकमिंग करंट इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह वाईल आउटगोईंग करंट इज कन्सिडर ॲज काय म्हणता येईल? निगेटिव्ह म्हणू आपण. ठीक आहे. तर त्यानुसार जरी म्हणाल तर यालाच असं लिहिता येईल बघा, I1 हा येणारा करंट आहे प्लस I2 पण येणारा करंट म्हणजे तो प्लस मध्येच राहील. I3 हा जाणारा करंट आहे म्हणजे -I3 -I4 -I5 इज इक्वल टू काय लिहिता येईल? झिरो म्हणू आपण. हा झाला किर्चॉफ्स करंटला. सिमिलर वेनी दुसरा जो पार्ट आहे मग याच्यात तर तो आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, ज्याला लूप लॉ सुद्धा म्हणतात. मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नेमका आहे तरी काय की सपोज जर तुम्ही जरी कोणतंही एखादं क्लोज लूप जरी घेतलं तर या क्लोज लूप साठी दॅट इज समेशन ऑफ ऑल EMF प्लस समेशन ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू झिरो म्हणता येईल. बघा जर का तुम्ही कोणताही एखादा क्लोज लूप किंवा एखादं क्लोज सर्किट जरी घेतलं, आता क्लोज लूप आणि क्लोज सर्किट नेमका आहे तरी काय तर असं काही सर्किट की जे किंवा ज्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट सेम असेल याला म्हणून आपण क्लोज लूप किंवा क्लोज पाथ म्हणता येईल. मग या क्लोज पाथ साठी दॅट इज समेशन ऑफ EMF प्लस समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय असेल? झिरो. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे V इज इक्वल टू काय होते? I इंटू R अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. म्हणजे ती व्हॅल्यू इथं पुट केल्यावर राहील समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू काय म्हणता येईल? झिरो घेऊ आपण. बघा इतकं लक्षात येत आहे. आपण डिस्कस करतोय करंट इलेक्ट्रिसिटी. या करंट इलेक्ट्रिसिटीची सुरुवात केली आपण दॅट इज इलेक्ट्रिक करंट पासून. इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणाल? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक करंट म्हणू आपण. मग इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू फॉर्म्युला आहे दॅट इज Q डिवायडेड बाय T म्हणता येईल. याचं SI युनिट कुलम पर सेकंद किंवा यालाच काय म्हणू आपण? एम्पियर. इलेक्ट्रिक करंटचा जो फिनॉमिना या फिनॉमिनाला काय म्हणाल? इलेक्ट्रिसिटी. पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटीचे दोन टाइप्स आहे, कोणते कोणते? इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशाला म्हणू आपण? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस इज ॲट रेस्ट इज कॉल्ड काय म्हणू आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणाल? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस आर इन मोशन त्याला काय म्हणू आपण? करंट इलेक्ट्रिसिटी म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि या करंट इलेक्ट्रिसिटीच्या नंतर नेक्स्ट पार्ट आपण घेतोय दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये लॉज ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटीचे एकूण दोन लॉज आहे. सर्वात पहिला जो लॉ आहे तो आहे दॅट इज किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ काय म्हणताय? ज्याला जंक्शन लॉ सुद्धा म्हणू आपण. द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू काय असेल? झिरो. कोणता एखादा जंक्शन जरी घेतला तर या जंक्शन वरती असणारा अल्जेब्रिक सम ऑफ करंट इज इक्वल टू काय असेल? झिरो. दॅट इज समेशन ऑफ I इज इक्वल टू झिरो. आता यामध्ये साइन कन्व्हेन्शन असं आहे दॅट इज इनकमिंग करंट इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह वाईल आउटगोईंग करंट इज कन्सिडर ॲज निगेटिव्ह. त्यानुसार मी एकूण 5 करंट घेतले I1 I2 I3 I4 I5. अशा वेळेस लिहिता येईल मग I1 प्लस I2 मायनस I3 मायनस I4 मायनस I5 इज इक्वल टू काय असेल? झिरो. दुसरा आहे दॅट इज किर्चॉफ्स
व्होल्टेज लॉ, ज्याला आपण लूप लॉ सुद्धा म्हणता येईल. मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय म्हणताय की सपोज जर तुम्ही जरी कोणताही एखादा क्लोज लूप जरी का क्लोज पाथ जरी घेतली तर या क्लोज पाथसाठी दॅट इज समेशन ऑफ ईएमएफ प्लस समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय असेल 0. तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू काय असेल आय इंटू आर. ती व्हॅल्यू इथं पुढे जरी गेली तर समेशन ऑफ ई प्लस समेशन ऑफ आय आर इज इक्वल टू काय म्हणता येईल 0 म्हणू आपण. आता याचा साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्या. तर सुरुवातीला पोटेन्शियल डिफरन्स साठी घेऊ. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स साठी जर का सर्किटमध्ये निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह लूप ट्रेस जरी झाला तर व्हॅल्यूज ही पॉझिटिव्ह घ्यायची म्हणजे आय आर ची, आणि जर का पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रेस जरी झाला तर व्हॅल्यूज काय घेऊ आपण निगेटिव्ह घेतो. कुणासाठी पोटेन्शियल डिफरन्स. राहिला प्रश्न ईएमएफ. तर ईएमएफ साठी बघा आपण साइन कन्व्हेन्शन लिहितोय. तर बघा आपण दोन प्रकारचे साइन कन्व्हेन्शन घेतोय. सर्वात पहिला एक तर पोटेन्शियल डिफरन्स साठी आहे आणि दुसरा कोणता आहे दॅट इज ईएमएफ साठी. तर बघा पोटेन्शियल डिफरन्स जरी म्हणाल तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट दिसतोय. कोणता प्रॉडक्ट आहे आय इंटू आर. म्हणजे आय इंटू आर च्या व्हॅल्यूज साठी आपण पहिले साइन कन्व्हेन्शन घेऊ ज्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणता येईल. आय मेड अ मिस्टेक. तर आय आर साठी मग तुम्ही रिलेशन कसं लिहाल माहिती आहे का, किंवा याचं तुम्ही व्हॅल्यूज कशी सिलेक्ट कराल की जर करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम असेल, करंट आणि लूपची डायरेक्शन सेम जरी असेल त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स हे निगेटिव्ह कन्सिडर करायचं म्हणजे आय आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्याल. दुसरं करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन जर एकामेकाला अपोजिट जरी असेल त्यावेळेस याची व्हॅल्यूज काय कन्सिडर करू आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करू. दुसरं ईएमएफ साठी जर का एखादा सेल हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रेस होत जरी असेल अशा वेळेस याची व्हॅल्यूज काय कन्सिडर करू आपण निगेटिव्ह, आणि तो जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेस होत जरी असेल तर अशा वेळेस याची व्हॅल्यूज काय कन्सिडर करू आपण पॉझिटिव्ह. नंतर येणार जे साइन आहे तर ती ईएमएफ ची व्हॅल्यूज राहील. ठीक आहे. यानंतर याच्यामध्ये जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे विस्टोन नेटवर्क. आता विस्टोन नेटवर्क आहे तरी काय, तर हे एक असं नेटवर्क आहे की जे काय करत आहे की जो करंट आहे, करंट म्हणण्यापेक्षा रेजिस्टन्सची व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी याचा यूज होतो. आता विस्टोन नेटवर्क मध्ये विस्टोननी काय केलंय की एकूण 4 रेजिस्टन्सेस घेतले R1, R2, R3 आणि R4. हे 4 रेजिस्टन्सेस पॅरलेलोग्रामच्या 4 आर्म्सला अशा प्रकारे कनेक्ट केले आहे जेणेकरून R1 आणि R2 आर इन सिरीज कॉम्बिनेशन, देन R3 अँड R4 आर इन सिरीज कॉम्बिनेशन. तर अशा वेळेस मग याची बॅलेन्सिंग कंडिशन आहे R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R4. बघा विस्टोन नेटवर्क काय म्हणताय की या विस्टोननी काय केलंय की एकूण 4 रेजिस्टन्सेस घेतले आणि हे 4 रेजिस्टन्सेस पॅरलेलोग्रामच्या 4 आर्म्सला अशा प्रकारे कनेक्ट केले जेणेकरून R1 आणि R2 सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, R3 अँड R4 सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणि या दोघांचा कंबाईन इफेक्ट एकमेकाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असेल. अशा वेळेस तर बॅलेन्सिंग कंडिशन फॉर विस्टोन नेटवर्क काय राहील R1 बाय R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R4. आता यात जो पुढचा पार्ट आहे तर या विस्टोन नेटवर्कच्या नंतर तर तो आहे दॅट इज मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये एकूण 2च रेजिस्टन्सेस यूज केलेले आहे. मग मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट लक्षात घ्या. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये 3 मेटल स्ट्रिप्स घेतल्या आणि या 3 मेटल स्ट्रिप्स एका वुडन बोर्ड वरती अशा प्रकारे प्लेस केल्या आहे जेणेकरून तर बघा पहिली स्ट्रिप्स घेतली दॅट इज ए आणि बी. हे पूर्ण कनेक्टेड आहे पार्ट हा. तर ए आणि बी मध्ये एक काही गॅप राहील, दुसरं बी आणि सी मध्ये काही गॅप असेल. या गॅपला म्हणता येईल लेफ्ट गॅप, याला कन्सिडर करू आपण राईट गॅप. त्यानंतर या दोघांमध्ये या 2 स्ट्रिप्ससाठी एक कंडक्टिंग वायर घेतला ज्याची लेंथ आहे 1 मीटर विच इज कनेक्टेड बिटवीन पॉइंट ए अँड सी म्हणता येईल. त्यानंतर या वायरला सिरीज मध्ये एक सेल, एक की आणि एक रेओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर या लेफ्ट गॅप मध्ये एक अननोन रेजिस्टन्स एक्स कनेक्ट केला आहे, तर राईट गॅप मध्ये एक नोन रेजिस्टर बॉक्स कनेक्ट केलेला आहे. राहिला प्रश्न तर स्ट्रिप बी ला
गॅल्व्हानोमीटरला कनेक्ट केलंय आणि गॅल्व्हानोमीटरचं सेकंड एंड तर जॉकीला कनेक्ट केलेलं आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. मग मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट इज कन्सिस्ट ऑफ 3 मेटल स्ट्रिप्स A, B and C placed on a wooden board in such a way that there is a gap between A and B, say left gap, and B and C, say right gap. त्यानंतर घेतलं अ कंडक्टिंग वायर ऑफ लेंथ 1 मीटर विच इज कनेक्टेड बिटवीन पॉइंट A and C. सेल E, की K and rheostat RH are connected in series with a conducting wire म्हणता येईल. त्यानंतर घेतलं आपण तर अननोन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप वाईल नोन रेजिस्टर बॉक्स इज कनेक्टेड इन राईट गॅप. तर या स्ट्रिप बी ला गॅल्व्हानोमीटरला कनेक्ट केलंय आणि गॅल्व्हानोमीटरचा सेकंड एंड जॉकीला कनेक्ट केलंय. आता हे झालं कन्स्ट्रक्शन. वर्किंग लक्षात घ्या. इनिशियली टेक अ सुटेबल रेजिस्टन्स इन रेओस्टॅट अँड क्लोज की के सो दॅट इलेक्ट्रिक करंट पास थ्रू द सर्किट. नाउ तर टच द जॉकी. तर now touch the jockey to different point on conducting wire and find a point where galvanometer shows null deflection. Mark that point, say D, measure its length from point A, say LX, and measure its length from point C, say LR. मग using balancing condition कोणती? X divided by R is equal to LX divided by LR. We can calculate the unknown resistance X, कारण R चा अर्थ आहे नोन रेजिस्टर बॉक्स. याची व्हॅल्यूज LX आपल्याला मेजर करता येईल आणि LR सुद्धा काय आपल्यासाठी मेजरेबल आहे. इतकं लक्षात आलं. यानंतर याच्यातच पुढचा पार्ट आहे तो आहे केल्विन मेथड. केल्विन मेथड इज यूज टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हानोमीटर. त्याने काय केलंय फक्त एवढं एक अरेंजमेंट केली आहे की या अननोन रेजिस्टन्स Xच्या ऐवजी गॅल्व्हानोमीटर घेतलंय आणि इथून गॅल्व्हानोमीटर रिमूव्ह केलाय. ठीक आहे. म्हणजे इथं लेफ्ट गॅप मध्ये G आहे, इथं R आहे, ही व्हॅल्यू LG आणि ही किती घेतली आहे LR. मग युझिंग केल्विन मेथड तर रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हानोमीटर कॅपिटल G इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे? G डिवायडेड बाय R इज इक्वल टू LG डिवायडेड बाय काय म्हणता येईल LR म्हणू आपण. युझिंग दिस बॅलन्सिंग कंडिशन वी कॅन फाइंड द रेजिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हानोमीटर म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर हे झालं तुमचं केल्विन मेथड. केल्विन मेथडच्या नंतर बघा इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला तुमच्या. आपण डिस्कस करतोय दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. या करंट इलेक्ट्रिसिटीची आपण सुरुवात केली होती. दॅट इज इलेक्ट्रिक करंट पासून इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणू आपण? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक करंट म्हणू. दॅट इज I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. इलेक्ट्रिक करंटचा जो फिनॉमिना याला काय म्हणता येईल? इलेक्ट्रिसिटी. पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटीचे आपण दोन टाइप्स घेतले. कोणते कोणते? इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरा काय घेतला आपण? करंट इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशाला म्हणू आपण? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस इज ॲट रेस्ट इज कॉल्ड काय म्हणता येईल? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणू आपण? द फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन चार्जेस आर इन मोशन इज कॉल्ड काय म्हणू आपण? करंट इलेक्ट्रिसिटी. नंतर करंट इलेक्ट्रिसिटीला डिफाइन करत असताना आपण लॉज घेतले करंट इलेक्ट्रिसिटीचे. करंट इलेक्ट्रिसिटीचे दोन लॉज घेतोय. एक आहे तुमचा किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा घेऊ आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ काय म्हणताय? द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. दॅट इज समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. याचं साइन कन्व्हेन्शन असं आहे द इनकमिंग करंट इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह वाईल आउटगोईंग करंट इज कन्सिडर ॲज काय म्हणता येईल? निगेटिव्ह म्हणून. ठीक आहे. नंतर घेतला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय म्हणताय? दॅट इज समेशन ऑफ EMF म्हणजे फॉर एनी क्लोज लूप द समेशन ऑफ EMF अँड समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 0. दॅट इज समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ V इज इक्वल टू 0 म्हणा किंवा यालाच असेल इथे समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू 0. याचं साइन कन्व्हेन्शन जर करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम आहे तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घेऊ. देन करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन एकमेकाला अपोजिट आहे तर हीच व्हॅल्यू काय घेऊ आपण? पॉझिटिव्ह कन्सिडर करू. इतकं लक्षात येत आहे. त्यानंतर EMF साठी जर का सेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रेस झाला व्हॅल्यूज निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रेस झाला व्हॅल्यूज काय घेऊ आपण? पॉझिटिव्ह घेता येईल. त्यानंतर घेतला आपण विस्टोन नेटवर्क. विस्टोन नेटवर्क आहे तरी काय? ही ती अरेंजमेंट आहे विच इज यूज टू फाइंड दी अननोन रेजिस्टन्स. त्यासाठी यांनी काय केलं विस्टोननी की 4 रेजिस्टन्सेस घेतले. कोणते कोणते? R1, R2, R3 अँड R4 आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट the R1 and R2 are in series combination, R3 and R4 are in series combination आणि या दोघांचा कंबाईन इफेक्ट एकमेकाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये राहील. अशा वेळेस बॅलन्सिंग कंडिशन कोणती राहील? R1 by R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय काय असेल? R4. त्यानंतर घेतला मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. मग मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये यांनी काय केलंय की 3 मेटल स्ट्रिप्स घेतल्या A, B आणि C. या तीनही मेटल स्ट्रिप्स एका वुडन बोर्ड वरती अशा प्रकारे प्लेस केल्या जेणेकरून A आणि B मध्ये काही गॅप राहील ज्याला आपण लेफ्ट गॅप कन्सिडर करू. तर B आणि C मध्ये जी गॅप आहे त्याला राईट गॅप कन्सिडर करता येईल. एक कंडक्टिंग वायर घेतली जिची लेंथ एक्झॅक्टली 1 मीटर आहे आणि त्याला कनेक्ट केलंय कुठं? तर पॉईंट A आणि C मध्ये.
त्यानंतर या वायरला सिरीजमध्ये सेल ई के आणि रेओस्टॅट RH कनेक्ट केलाय. तर स्ट्रीप बी ला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये कनेक्ट केलाय आणि गॅल्व्हॅनोमीटरचा सेकंड एंड जॉकीला कनेक्ट केलाय. तर याची बॅलन्सिंग कंडिशन कोणती आहे? मग X/R इज इक्वल टू LX/LR. त्यानंतर घेतलंय केल्विन मेथड. केल्विन मेथडचा यूज काय टू फाइंड दी रेजिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हॅनोमीटर आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे G/R इज इक्वल टू LG/LR. यानंतर याच्यातला पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर कशाला म्हणाल? अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द EMF ऑफ अ सेल बाय कंपॅरिझन विथ द नोन EMF. त्याला म्हणू पोटेन्शिओमीटर. मग पोटेन्शिओमीटरचं कामच आहे की असं काही डिव्हाइस की जे EMF मेजर करण्यासाठी वापरलं जाईल, पण कसं? टू कम्पेअर विथ दी नॉन EMF, ज्याला म्हणू आपण पोटेन्शिओमीटर. मग पोटेन्शिओमीटर मध्ये EMF फाइंड आउट करण्यासाठी दोन सेलचं EMF कम्पेअर करायला दोन मेथड्स आहेत. सर्वात पहिली आहे डायरेक्ट मेथड आणि या डायरेक्ट मेथडनुसार फॉर्म्युला आहे E1/E2 इज इक्वल टू L1/L2. तर याच्यातच पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल बाय सम डिफरन्स मेथड. आणि सम डिफरन्स मेथड नुसार E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2. तर डिवाइड आहे ना, E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस काय असेल L2 म्हणून. याचा अजून एक यूज आहे या पोटेन्शिओमीटरचा आणि तो आहे टू फाइंड दी रेजिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हॅनोमीटर. रेजिस्टन्स ऑफ अ सेल म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल दॅट इज स्मॉल r इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कॅपिटल R इंटू L1 मायनस L2 डिवायडेड बाय काय असेल L2 म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे? तर हे झालं तुमचं दॅट इज पोटेन्शिओमीटर पर्यंत. यानंतर याच्याच काही अप्लिकेशन्स आहे दॅट इज अप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटर. तर सर्वात पहिलं म्हणजे ऑडिओ कंट्रोल मध्ये म्हणू आपण. त्यानंतर सेन्सर म्हणून पण याचा यूज होतो, रिमोट सेन्सर ज्याला म्हणता येईल. तर एक ऑडिओ कंट्रोल आणि रिमोट मध्ये पण याचा आणि थर्ड म्हणजे दॅट इज व्होल्टेज डिवायडर. म्हणजे पोटेन्शिओमीटरच्या तीन अप्लिकेशन्स आहे. एक आहे दॅट इज डिवायडर म्हणून, याचा व्होल्टेज डिवायडर म्हणून यूज होतो. आणि गरजेनुसार काय ना की आपल्याला व्होल्टेज जर पाहिजे असेल त्यानुसार काय ना याला सेट करता येईल. दुसरा आहे दॅट इज तर ऑडिओ कंट्रोलमध्ये काय ना की जेवढे काही मॉडर्न जे काही म्युझिक सिस्टीम्स आलेले आहेत याला ऑडिओ कंट्रोलसाठी सुद्धा याचा यूज होतो. आणि तिसरं म्हणजे सेन्सर म्हणून सुद्धा काय ना की या पोटेन्शिओमीटरचा यूज होतो. इतकं लक्षात येत आहे? या पोटेन्शिओमीटरच्या नंतर मग नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो आहे गॅल्व्हॅनोमीटरचा. तर गॅल्व्हॅनोमीटरचा पार्ट मग लगेच आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे तर विचारू शकता बाळांनो. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे कमेंट करा. मुलांनो या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे कमेंट करा. ओके, ऑल क्लिअर. सगळ्यांना समजलेलं आहे. आकांक्षा म्हणताय समजलंय. पूजा जाधव येस आणि अक्षय गाडेकर येस क्लिअर. सार्थक कवडे नो डाऊट. ओके, तर ठीक आहे. मग आज आपण इथं थांबून घेऊ. वाचलेला पार्ट लगेच आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करता येईल. ओके, थँक्यू.